नवी मुंबईत आज भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका हा सामना रंगणार आहे। खरं तर महिला सामना हा रंगणार आहे। खरं तर आपण पाहतोय की अंतिम जो सामना आहे तो नेरूळमधील डी वाय पाटील या स्टेडियममध्ये रंगणार आहे। आपण सध्या डी वाय पाटील स्टेडियमच्या बाहेर आहोत। आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की क्रिकेट प्रेमींची असेल किंवा चाहत्यांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी सध्या पाहायला मिळते। खरं तर पावसाची रिपरिप देखील सुरू आहे, तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्रिकेट प्रेमी असतील किंवा चाहते असतील ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहे। काहींना तिकीट देखील उपलब्ध नाही आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जो बॅनर देखील लावण्यात आलेला आहे की संपूर्ण तिकीट हे सध्या सोल्ड आउट झालेले आहे। मात्र तरी देखील आपण पाहतो की जो क्रिकेट वर्ग आहे किंवा क्रिकेट प्रेमी आहे तो मोठ्या संख्येने तिकीट घेण्यासाठी या ठिकाणी सध्या येत आहे। मात्र आपण पाहतो की सध्या या ठिकाणी सोल्ड आउटचे बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। संपूर्ण जे तिकीट आहे ते सध्या सोल्ड आउट झालेलं असेल, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, अशा ज्या पद्धतीने जे तिकीट विक्रीच होतं ते सुद्धा आता सध्या सोल्ड आउट झालेलं आहे। तरी देखील मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की क्रिकेट प्रेमी या ठिकाणी सध्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहतोय की नवी मुंबईमध्ये हा अंतिम जो सामना आहे तो रंगणार आहे आणि 3 वाजता हा सामना रंगणार आहे। मात्र तत्पूर्वी काहींना जे क्रिकेट बघण्याची जी इच्छा होती ती मात्र आता त्यांची इच्छा आता पूर्ण होणार नाही, कारण की संपूर्ण जे तिकीट आहे ते सध्या सोल्ड आउट झालेलं आहे। त्यामुळे काहींना निराशा देखील या ठिकाणी आलेली आहे। मात्र संपूर्ण तिकीट सोल्ड आउट झालेलं आहे, कुठेही गर्दी करू नका अशाचे बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आणि काही वेळापूर्वी पोलिसांनी देखील लाऊडस्पीकरवरती म्हटलं आहे की सगळे तिकीट सोल्ड आउट झाले, विनाकारण या परिसरात गर्दी करू नका। ज्यांचे तिकीट आहेत, ज्यांचे गेट आहेत, त्या गेटप्रमाणे तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने सामना पाहण्याचा आनंद लुटा। मात्र सध्या सगळे तिकीट सोल्ड आउट झालेले आहे आणि सगळ्यात ज्या मेन ज्या तिकीटच्या लॉबी आहेत त्या ठिकाणी सध्या सोल्ड आउटचे बॅनर देखील लावण्यात आलेले आहे। कॅमेरा पर्सन योगेशसह मी रवी खरात, TV9 मराठी, नेरूळ, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।